नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका कोर्सबद्दल जाणून घेणार आहे जो तुमच्या करिअरचं भविष्य घडवू शकतो. हा म्हणजेच विप्रास सर्टिफाईड हार्डवेअर टेक्निशियन कोर्स म्हणजेच VCCHT. तर आपल्यासोबत आहेत विप्रास टेक अकॅडमीचे श्री प्रमोद सूर्यवंशी सर. तर त्यांच्याकडून आपण या कोर्सबद्दल अधिक माहिती घेऊया. चला मग सुरू करूया. सर, VCCHT म्हणजे काय? VCCHT म्हणजे विप्रास सर्टिफाईड कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्निशियन. हा कोर्स VCCHT म्हणण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आम्ही हा स्वतः डिझाईन केलेला आहे आणि याच्यामध्ये 99% प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे आणि 1% थेरॉटिकल. म्हणजे जे लाईव्ह मार्केटमध्ये हार्डवेअर किंवा कॉम्प्युटरशी रिलेटेड, लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटरशी रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते लाईव्ह शिकवले जाणार आहेत. त्यामुळे मी हा स्पेसिफिक VCCHT कोर्स डिझाईन केलेला आहे. ह्या कोर्स डिझाईन करण्यामागचं कारण काय? महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या मार्केटमध्ये असं म्हणणार नाही की जॉबलेस लोक आहेत, पण बरेचसे टेक्निकल जे जॉब आहेत त्याच्यासाठी मार्केटमध्ये लोक फार कमी आहेत. आणि VCCHT म्हणण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे की हा कोर्स आम्ही 12वी किंवा कोणताही डिग्री डिप्लोमा झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतो आहे. त्यामुळे आम्ही स्पेसिफिक त्यांच्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. एनी टाईप ऑफ डिग्री, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन हे त्याच्यासाठी ॲप्लिकेबल असणार आहेत. ओके. पण हा कोर्स आता तुम्ही म्हटलं की हा VCCHT कोर्स आहे, तो काय याचा कोर्सचा कालावधी किती आहे? या कोर्सचा कालावधी साधारणतः 1 वर्षाचा आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये त्यांना आम्ही हे पूर्ण सिलेबस कव्हर केले जाणार आहे आणि डेली साधारणतः 8 ते 9 तास असणार आहे. म्हणजे सकाळी 9 तास चालू होणारा हा कोर्स संध्याकाळी 6-6:30 वाजता थांबणार आहे, म्हणजे स्टॉप होणार आहे. आणि ह्या 8 ते 9 तासामध्ये साधारणतः सकाळच्या पिरियडमध्ये 1 ते सव्वा तासामध्ये आपलं टेक्निकल लेक्चर असणार आहे, म्हणजे थेरॉटिकल लेक्चर असणार आहे. आणि त्यानंतर त्याचं 7 ते 8 तास प्रॅक्टिकली, लाईव्ह प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये त्याला बघायला मिळणार आहे. लाईव्ह हँड्स ऑन प्रॅक्टिस करायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दुसऱ्याची हेल्प घेऊन ते सॉल्व करायला मिळणार आहेत. ओके. आता हे तुम्ही म्हणता की प्रॅक्टिकल त्याला करायला मिळणार, म्हणजे त्याच्यामध्ये टूल्स आले. येस. तर टूल्स तुम्ही प्रोव्हाइड करणार का? होय, आम्ही 100% टूल प्रोव्हाइड करणार आहेत. जे रिपेरिंग मेंटेनन्ससाठी लागणारे टूल्स आहेत, केबल्स असोत, कनेक्टर असोत, किंवा तुमचे लँड टेस्टिंगचं मशीन किंवा लँड टेस्टिंगचं जे डिव्हाइस आहेत ते, किंवा इतर प्रकारचे ज्या ज्या गोष्टी आहेत रिपेरिंग मेंटेनन्ससाठी लागतात त्या सर्व आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्याचा ड्रेस कोड पण असणार? येस. ड्रेस कोड बरोबर त्याला आम्ही एक चांगली बॅग पण देऊ जे ब्रँडिंग आणि त्याला पण हायलायटेड करेल अशा पद्धतीची. ओके. मग आता याच्यामध्ये तुम्ही हे सांगितलं की त्याला टूल्स मिळणार, त्याची प्रॅक्टिकल आणि थेअरी आणि प्रॅक्टिकल असणार. तर प्रॅक्टिकल त्याचं कसं होणार? प्रॅक्टिकल म्हणजे ज्या पद्धतीनं आपण हा 1 वर्षाचा कोर्स डिझाईन केला आहे त्याच्यामध्ये डेली सकाळी 1 ते सव्वा तास प्रॅक्टिस होणार आहे. आणि हे म्हणजे थेरॉटिकल होणार आहे. आणि या थेरॉटिकल मध्ये त्यांना जे आम्ही वेगवेगळ्या मार्केटमध्ये जी लोकं आहेत, म्हणजे मार्केटमध्ये ह्याच्यात वेल नोन पर्सन आहेत, त्या लोकांच्या बरोबर आम्ही कोलॅबरेशन केलेलं आहे. म्हणजे त्यांना जे टेक्निकल शिकवतात ते त्यांच्या फील्डमध्ये जे लॅपटॉपमध्ये, डेस्कटॉपमध्ये, प्रिंटरमध्ये, नेटवर्कमध्ये किंवा सर्व्हरमध्ये ते टेक्निकल लास्ट 15 ते 20 वर्षापासून वर्किंग करतात, जे प्रॅक्टिकली वर्किंग करतात, अशा लोकांच्या बरोबर विप्रास टेक अकॅडमीने कोलॅबरेशन केलेलं आहे. म्हणजे ॲज अ ते बिझनेस पार्टनर आपल्याबरोबर असणार आहेत. मग हा कोर्स केल्यानंतर तर त्याला कसल्या अपॉर्च्युनिटी आहेत, काय अपॉर्च्युनिटी मिळतील? हा कोर्स केल्यानंतर जर तुम्ही बघितलं VCCHT म्हणजे असा कोर्स डिझाईन केला आहे तर त्याला 100% जॉब हा मिळणारच आहे. पण जॉब बरोबर तो त्याचा बिझनेस पण स्टार्ट करू शकतो. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना शिकवणार आहे. त्यामुळं आफ्टर 1 इयर किंवा एक 10 ते 11व्या महिन्यानंतर जॉब तर 100% मिळणारच आहे. त्याचबरोबर तो त्याचा बिझनेस पण चालू करू शकतो आहे. आता तुम्ही म्हणता जॉब तर मिळणारच आहे आणि बिझनेस तर स्टार्ट करू शकतो. तर बिझनेस स्टार्ट करणं तुम्ही म्हणता की एकदम सोपं आहे, पण तुम्ही कशी मदत करणार त्याला? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं. कारण हल्ली मार्केटमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये बिझनेस करणं एवढं सोपं नाही. बिझनेस करणं सोपं आहे पण ते टिकवणं सोपं नाही. पण बिझनेस करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायनान्स मॅनेजमेंट, त्यानंतर टाईम मॅनेजमेंट, डिसिप्लिन, मोटिवेशनल, हेल्थ मॅनेजमेंट, इच अँड एव्हरी. म्हणजे एखादा बिझनेसमॅन तयार करायचा म्हणजे जसा स्टुडंट असतो, स्टुडंटला ज्या ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या पद्धतीनं ज्या ज्या बिझनेसच्या गोष्टीच्या गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही इथं शिकवल्या जाणार. आणि सर्वात चांगलं काय आहे तर आम्ही त्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगचं पण घेतो आहे.
जेणेकरून त्याला पुढं त्याच्या भवितव्यासाठी आणि करिअरसाठी गरजेचं आहे. खूप छान. आता ज्या वेळेला तुमच्याकडे स्टुडंट येईल, तो बाहेर टेक्निकल फील्डसाठी, फील्ड वर्कसाठी किंवा बाहेर फिरेल तो, तर त्यासाठी तुम्ही सुरक्षेसाठी तुम्ही काय करता? येस ज्यावेळेला आपल्याकडे स्टुडंट येणार आहे तर आम्ही ज्या लोकांच्या बरोबर मार्केटमध्ये जे IT हार्डवेअर किंवा सेल सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे लोक आहेत, त्या लोकांच्या बरोबर, त्या पार्टनरबरोबर आपण कोलॅबरेशनमध्ये वर्किंग केलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं. तर ते मार्केटमध्ये इकडे तिकडे जात असताना किंवा इतर कुठल्या काही इन्सिडेंट होऊ नये त्याच्यासाठी आम्ही त्यांची सुरक्षितता म्हणून त्याला घेतानाच ॲज अ स्टुडंट म्हणून न घेता ॲज अ एम्प्लॉई म्हणून घेतोय. आणि ते एम्प्लॉईच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या त्याला द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे साधारणतः 4 ते 5 लाख रुपयाचा आपण इन्शुरन्स त्याला देतोय किंवा इतर जे डिव्हायसेस किंवा जे सिक्युरिटीसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व करतोय. कारण काय, ती मुलगी असो किंवा मुलगा असो, दोघांनाही सिक्युरिटी आमच्याकडून 100% असणार आहे. क्या बात. आता तुम्ही म्हणालात की तो शिकल्यानंतर त्याला जॉब मिळणार, तर तो जॉब कुठे असणार? कोल्हापूरमध्ये असणार, पुण्यात असणार, मुंबईत असणार? जॉब हा आपण सुरुवातीला ट्राय करतोय, प्रॅक्टिकल नॉलेज हे लोकल कोल्हापूरमध्येच देतोय. जर रिक्वायरमेंट असेल तो पुण्या मुंबईला पण जॉब करू शकतो. कारण हा जॉब जो आहे तो वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेट कंपनीमध्ये, बँकिंगमध्ये किंवा इतर हार्डवेअर पार्टनर आहेत त्यांच्याकडे ते 100% आहेच. त्याचबरोबर पुण्या मुंबईमध्ये पण याची फार रिक्वायरमेंट आहे. आता ऑलरेडी आम्हाला 9 ते 10 कंपन्या असाईन झालेल्या आहेत, ज्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला तुमचा हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला ते स्टुडंट किंवा आम्हाला तो एम्प्लॉई म्हणून द्या. क्या बात. अच्छा, साधारण तुम्ही आता जॉब तर म्हटलं की तुम्हाला जॉब 100% मिळणार, 100% तुम्ही म्हणताय. येस. तर याचं पॅकेज साधारण काय असेल? पॅकेजचा जर विचार केला तर कोल्हापूर लेवलला साधारणतः आम्ही कमीत कमी 12 ते 15 हजार रुपये पेमेंटचं पॅकेज त्याला देतोय. म्हणजे साधारणतः कॅल्क्युलेशन केलं तर वर्षभराचं 1.5 ते 2 लाख रुपयाचं पॅकेज कोल्हापूर लेवलला होते, म्हणजे लोकल लेवलला. तो जर स्टुडंट लोकल लेवल असेल तर हे बेटर पॅकेज त्याच्यासाठी आहे. जर त्यानं प्लॅनिंग केला की पुण्या मुंबईला जायचा तर त्याला त्याच्याहीपेक्षा बेटर, म्हणजे इथं जर 12 ते 15 हजार पेमेंट इथं मिळणार असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी 25 ते 30 हजार 100% पेमेंट मिळणार. कारण त्या पद्धतीमध्ये त्याला पॅकेज, अनुभव आणि ह्या सगळ्याच गोष्टी मिळणार आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता की तो ज्यावेळेला फील्ड ट्रेनिंगला जाईल त्यावेळेस साधारण 7, 8 किंवा 9 तास तुम्ही काम तो करणार. येस. तर त्याला आपण काय मोबदला वगैरे त्याला मिळणार मार्केटमधून? हो, मोबदला हा त्याला 100% आम्ही देणार आहे. कारण ज्या वेळेला जसं तुम्हाला म्हटलं, तो इंटर करताना ॲज अ बिझनेस पार्टनर, ॲज अ एम्प्लॉई म्हणून इंटर करणार आहे, स्टुडंट म्हणून नाही आहे. किंवा स्टुडंट असणारच आहे, पण त्याला आम्ही त्या पद्धतीनं ट्रीट करतोय की त्याला सुरुवातीला आम्ही कमीत कमी 6,000 रुपये स्टायपेंड देणार आहे. 6,000 म्हणजे बऱ्यापैकी बेसिक लेवलला अतिशय छान आहे. नाही, खूप छान आहे. आता मला सगळ्यात जास्त याच्यामध्ये काय आवडलं की तुम्ही मुलगा जॉईन केल्यानंतर त्याला 6,000 रुपये स्टायपंड देणार, 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स देणार, प्लस तुम्ही ट्रेनिंग देणार, टूल किट देणार, त्याचा ड्रेस कोड असणार, प्लस त्याला मोटिवेशनल स्किल म्हणजे ॲड ऑन असणार. एवढं सगळं तुम्ही देणार, हे खूप चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही विचार केला 6,000 रुपये म्हणजे 12 महिन्याचे 72,000 रुपये होते. बरोबर, हे खूप छान आहे. पण हे सगळं करायला तुम्ही फीस किती घेणार? बरोबर आहे. तुमचा एक चांगला क्वेश्चन आणि मुद्दा अतिशय छान आहे. कारण हे सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीसाठी खर्च तरी येणार आहे, सगळ्या गोष्टीला चार्जेस लागणार आहेत. आणि हा आम्ही एक लोकल लेवलचा विचार करून फीचं स्ट्रक्चर जे बनवलेलं आहे ते 70,000 म्हणजे 70,000 रुपये आपण फी याला चार्ज करतोय. 1 टाईम फी असणार आहे. ज्याला ॲडमिशन किंवा रजिस्ट्रेशन करणार आहे त्याला ते भरावी लागणार आहे. आणि बाकी जर अदर इन्स्टिट्यूटशी तुलना करता हे पॅकेज म्हणण्यापेक्षा ही फीज फारच कमी आहे. बरोबर. मग तुम्ही बाकीच्या इन्स्टिट्यूट किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये फरक कसा कराल? दोन्हीची जर तुलना केली तर फरक फार मोठा आहे. आमची जी इन्स्टिट्यूट असणार आहे किंवा विप्रास टेक अकॅडमी असणार आहे ह्याच्यामध्ये आम्ही 99% प्रॅक्टिकलवरती फोकस केलेला आहे. इतर इन्स्टिट्यूटमध्ये थेरॉटिकल शिकवलं जातं, प्रॅक्टिकल बरेच नॉलेज नसतं. आणि बऱ्याच वेळेला आम्ही असं बघितलं आहे की आमच्याकडे इतर इन्स्टिट्यूटमध्ये लाखो रुपये फी देऊन स्टुडंट इथं येतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकली नॉलेज नसतं. तर हे नॉलेज देणं आणि प्रॅक्टिकली करून घेणं ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. अगदी बरोबर. खूप छान वाटलं. ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर 70,000 रुपये तो भरल्यानंतर त्याला 72,000 रुपये वर्षाकाठी परत मिळणार. प्लस तुम्ही जे काही शिकवणार ते त्याला पुढच्या आयुष्यासाठी अमूल्य असणार आहे. आणि तो स्वतःचा बिझनेस करू शकणार आहे किंवा वाटला तर जॉब तर 101% जॉब तुम्ही गॅरंटी देत आहे. तर एवढं सगळं पॅकेजमध्ये असल्यावर कुठल्याही विद्यार्थ्याला जॉईन न करण्याचं कारण नसावं असं मला वाटतं. आणि अतिशय सुंदर माहिती सांगितली. त्यात आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे की लास्ट 20 इयर्सपासून विप्रास
या फील्डमध्ये आहे. 20 इयर्समध्ये आम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर, सेल्स, सर्व्हिस, मेंटेनन्स करतोय. त्याचबरोबर आमच्याकडे जी एम्प्लॉई आलेले आहेत आतापर्यंत साधारणतः 35 ते 40 एम्प्लॉई आलेले आहेत, ते आत्ता वेल सेटल्ड आहेत, जे महिन्याला लाखो रुपये कमवतात. क्या बात. कारण हाच अनुभव महत्त्वाचा आहे आणि हाच अनुभव कुठल्याही विद्यार्थ्याचा किंवा स्टुडंटचा किंवा जे डिग्री, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन करून बाहेर पडतात त्यांच्यासाठी हे अतिशय छान करिअरसाठी जर त्यांनी विचार केला, जॉबसाठी आहेच, प्लस जर बिझनेस करणार असेल तर बिझनेससाठी पण बेटर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे तो बिझनेस तुमचं विप्रासचं मॉडेल तो बिझनेस कॉपी करून येस 100% आम्ही त्याच्यासाठी त्याला 100% सहकार्य करू. बिझनेस कसा करायचा, ते बिझनेस कशा पद्धतीनं रन करायचा, ह्या सर्व गोष्टी त्याला शिकवल्या जाणार आहेत. आणि हाच आमचा एक ध्येय आहे, हेच आमचं एक टार्गेट आहे की प्रत्येक मुलगा किंवा जो आमच्याकडे ॲडमिशन घेणार मुलगा असेल किंवा मुलगी असो, ते 100% ह्याच्यातून जी फी भरतोय त्याच्या 100% निश्चित कव्हर करू शकणार आहे. नक्कीच सर, खूप छान वाटलं आणि खूप अतिशय उपयुक्त माहिती सरांनी सांगितलेली आहे. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर मला नाही वाटत की कुठल्या विद्यार्थ्याला हा कोर्स जॉईन न करण्याचं कारण मिळेल. आणि नक्कीच ते जॉईन करतील आणि पुढं विप्रास टेक अकॅडमीमधून खूप फायदा त्यांना होईल आणि त्यांचं आयुष्य अतिशय सुंदर जाईल. थँक्यू व्हेरी मच सर. ओके, थँक्यू.